आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। करंजाड चौफुली नजीक गतिरोधक देण्याची नागरिकांची मागणी, अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा। पिंगळवाडे शिर्डी साक्री हा राज्यमार्ग दोन राज्यांना जोडणारा संबोधला जातो। महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडल्या जाणाऱ्या या राज्यमार्गाला मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ नित्याचीच आहे। याच राज्यमार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले करंजाड चौफुली या चौफुलीपर्यंत करंजाड, पिंगळवाडे, मुंगसेपाडा, जाखोड, नरकुड, निताने, पारनेर, बिजोटे, आनंदपूर व नामपूर परिसरातील काही गावे यांचा दळणवळणासाठी करंजाड चौफुलीचा वापर केला जातो। तसेच याच चौफुलीच्या नजीक ढोलबारे येथील खाजगी बाजार समिती तसेच नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत करंजाड उपबाजार समिती आहे। या दोन्ही बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेतमाल खरेदी विक्री करण्यासाठी येत आहेत। या सर्व बाबींचा विचार केला असता करंजाड चौफुलीवर दिवसा रात्री कायमच वाहनांची वर्दळ असतेच, परंतु इथे चौफुलीच्या दोन्ही बाजूला योग्य अशी गतिरोधक न दिल्याने कायमच इथे अपघातांची मालिका सुरू आहे। यात सर्वसामान्य नागरिक व प्रवासी यांना कायम अपघाताला सामोरे जावे लागत आहे। कधी कधी तर येथे अपघाताचे प्रमाण इतके असते की निष्पाप नागरिकांचा येथे प्राण गमवावा लागत आहे। या सर्व बाबींचा विचार केला असता करंजाड, भुयाणे, पिंगळवाडे येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळ यांच्या कार्यालयांना तोंडी व लेखी निवेदन देऊन आपली तक्रार नोंदवली आहे, परंतु संबंधित विभाग या ग्रामस्थांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवत इथे कुठलेही प्रकारचे गतिरोधक देण्यासाठी उदासीनता दाखवत आहेत। या अनुषंगानेच या परिसरातील नागरिकांनी लवकरच या राज्यमार्गावर दिवसभर रास्ता रोकोचा पवित्रा घेतला जाणार आहे असा जाहीर इशारा देत ग्रामस्थांनी आपली संतप्त प्रतिक्रिया उमटवलेली आहे। तरी सुद्धा संबंधित विभागाने रास्ता रोकोचा वेळ नागरिकांवर येऊ देऊ नये व लवकरात लवकर चौफुलीच्या दोन्ही बाजूला एक चांगल्या प्रतीचे गतिरोधक द्यावे ही मागणी केली जात आहे। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे। करंजाड गाव आहे, विंचूर साक्री महामार्गावर वसलेलं गाव आहे। या गावाच्या आजूबाजूचा परिसर जर बघितला तर शेजारी ढोलबारे गाव आहे, तिथे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। या करंजाड गावात नामपूरची उपबाजार समिती आहे करंजाडमध्ये। त्याचबरोबर या चौफुलीवर शेजारीच आमचं एक महाविद्यालय आहे। या महाविद्यालयामध्ये हजारो विद्यार्थी या ठिकाणी ये जा करत असतात शिक्षणासाठी। आणि ज्या वेळेस हा रस्ता बनला गेला, रस्ता बनल्यानंतर इथे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाली आणि ही मालिका थांबवण्यासाठी आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी स्पीड ब्रेकर देणे गरजेचं आहे। विद्यार्थ्यांचे प्राण वाचवायचे आहेत, जनतेचे प्राण वाचवायचे आहेत। त्या माध्यमातून आम्ही रस्ते विकास महामंडळ नाशिक या ऑफिसला गेलो होतो। त्या ठिकाणी आम्ही लेखी निवेदनही दिले। तिथल्या मॅडमांनी आम्हाला सांगितलं की मी करंजाड गाव बघितलेलं आहे, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर देणं अत्यंत आवश्यक आहे, पण आजपर्यंत कुठलाही आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही। त्यानंतर आपल्या RTO ऑफिस मालेगाव हेही या ठिकाणी पाहणी करून गेले। त्यांनी त्या दिवशी पूर्ण पाहणी केली। त्यांनी सांगितलं की इथं गरजेचं आहे, पण अजूनपर्यंत तिथूनही काही आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही। आणि अपघात असे होतात की गरीब लोकांचेच प्राण गेलेले आहेत साहेब। मोटरसायकलांचे अपघात, मोठ्या गाडींचे अपघात, त्यामध्ये असे प्राणच गेलेले आहेत। असं काही नाही की गाडींचं नुकसान झालं, प्रत्येक लोकांचे प्राण गेलेले आहेत आणि ते प्राण आम्हाला जाऊ द्यायचे नाही। म्हणून आम्हाला परत शासनाला एकदा विनंती, तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर या ठिकाणी त्यांनी स्पीड ब्रेकर गतिरोधक बसवावे, हीच आमची त्यांच्यासमोर मागणी आहे। बरं, मागणी जर पूर्ण नाही झाली, मग मागणी जर पूर्ण नाही झाली साहेब, तर आता शेवटचा पर्याय आमच्याकडे एवढाच आहे की आम्ही रास्ता रोको करणार आणि या रास्ता रोकोमध्ये जे काही शासनाचं आणि कोणाचं नुकसान होईल ते त्याला शासनच जबाबदार राहील, अन्यथा आमचे करंजाड, पिंगळवाडे येथील ग्रामस्थ जबाबदार राहणार नाहीत। आम्ही याची